नमस्कार मित्रांनो, माझं नाव निसर्ग अंगोडे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण स्केच करत असताना किंवा ड्रॉईंग करत असताना कोणत्या साहित्याची गरज असते किंवा कोणते जे बेसिक साहित्य जे आपल्याला ड्रॉईंगसाठी लागतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तरी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर हेच ते साहित्य आहे जे आपण या व्हिडिओमध्ये आज आपण डिस्कस करणार आहे. सुरुवातीला आपण घेणार पेन्सिल. हे जे पेन्सिल आहे हे कोणत्याही कंपनीचं आपण यूज करू शकतो. यात आपण साध्या नॉर्मल पेन्सिल घेतलेले आहे. शेडिंगसाठी किंवा आउटलाईनसाठी आपण सुरुवातीला साध्या पेन्सिल जरी यूज केले तरी काही हरकत नाही. मी घेतलं आहे एक साधा शार्पनर जो की कॉमन आहे, सगळेच यूज करतात. त्याच्यासोबत मी एक घेतला इरेझर जो की साधा सिंपल आहे, जास्त एक्सपेन्सिव्ह सुरुवातीला घेण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर मी घेतला आहे एक ब्रश जो की शेडिंगसाठी मी यूज करतो. तुम्ही बघू शकता एकदम स्मूथली शेडिंग होते. किंवा याच्यासोबत मी यूज करतो पेपर स्टम्प. त्याच्यानंतर मी घेतली एक हायलायटर पेन, जेल पेन, जे की आपण आईज किंवा हेअरमध्ये हायलाईट करण्यासाठी आपण याचा यूज करू शकतो. तुम्ही बघू शकता किती डार्क जागेवर पण आपण इझिली व्हाईट कलरने हायलाईट करू शकतो. नंतर मी सगळ्यात लास्ट घेतलं आहे आयोरीचे पेजेस, जे की स्पेशली ड्रॉईंगसाठी असतात. तुम्ही पोर्ट्रेटसाठी याचा यूज करू शकतात. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल, फक्त ड्रॉईंगची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही जे प्रिंटिंग पेजेस असतात त्यांचा देखील यूज करू शकता. स्टार्टिंगला तुम्ही जर फक्त एवढ्या साहित्यांचा जरी यूज केला तरी तुमची ड्रॉईंग आरामात होते. आणि जो याच्यासाठी खर्च लागणार आहे तो नॉर्मली 500 रुपीजपर्यंत फक्त होणार आहे.